महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे हे मंदिर एक पूर्ण शक्तिपीठ आहे। महालक्ष्मी या देवीच्या मंदिराने 10 शतकांचा काळ पाहिलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरमध्ये स्थित असलेला पंचगंगेचा घाट पाहिला। त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल। पंचगंगा नदीचा घाट फिरून आपण चाललो आहे कोल्हापूरची महालक्ष्मी या देवीचं दर्शन घेण्यासाठी। या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण मंदिराची माहिती पाहूया व मंदिराचा इतिहास जाणून घेऊया। तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, खूप लेट झालेला आहे आम्हाला दर्शनासाठी निघायला। आता निघतो आम्ही दर्शनासाठी। आता कोल्हापूरमध्ये आहे, पण मला नाही वाटत मी कोल्हापूरमध्ये आहे। मला वाटतंय मी पुण्याच्या तुळशीबाग, आपलं पुणे तुळशीबाग मध्ये फिरत आहे असं वाटतंय। बात तो सही आहे। तर मित्रांनो, ते मगाशी जे पाहिलं ते महालक्ष्मी मंदिराचा ते मागचं गेट होतं जे पाहिलं आपण मगाशी, आणि हे मुख्य दरवाजा आहे समोरचा। तर मित्रांनो, अंबाबाई मंदिराचा हा पश्चिम दरवाजा आहे। इथे लिहिलेलं असेल, लाईटीमुळे दिसत नसेल, नाही दिसत आहे, तर हा पश्चिम दरवाजा आहे, तिथे लिहिलेला आहे। मंदिर रात्रीचं खूप सुंदर दिसत आहे मित्रांनो, खूप सुंदर श्री अंबाबाई मंदिर। बघूया, आपण आता दर्शन घेण्यासाठी जाऊया। जर अलाउड असेल तरच आपण आतमध्ये शूटिंग करूया। बाकी मंदिर खूप छान दिसतंय रात्रीचं। मित्रांनो, श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे हे मंदिर आहे। हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे। मुख्य मंदिराचा गाभारा कर्णदेव नावाच्या चालुक्यांच्या सुभेदारांनी 624 मध्ये बांधले गेले असे सांगितले जाते। नंतर शिलाहारांच्या मारसिंह नावाच्या राजानं या मंदिराचा विस्तार केला व त्यांच्याच वंशातल्या गंडारादित्यांना मंदिरावर कळस चढवला। त्यानंतर यादवांच्या राजवटीत 13व्या शतकात मुख्य मंदिराला महाकाली व महासरस्वती या देवतांचे मंदिर जोडली गेली। खरं तर महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवतांची मंदिरं आहेत। पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्र यांच्यावरून हे कळून येतंय की अंबाबाई देवीचे मंदिर किती जुने आहे आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाराने अनेक वर्ष लपून ठेवली होती असे म्हणलं जातं। पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनर्वसन झाले। उत्तम प्रकारचे कोरीवकाम, नक्षीकाम, मूर्तिकाम व अगदी सरळ साधेवरचे शिखर या मंदिराची सुंदरता अजून वाढवत आहेत। मित्रांनो, खरोखरच हे मंदिर खूप अविश्वसनीय आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये महालक्ष्मी देवीची सोन्याने मढवलेली पालखी पाहू शकता। मित्रांनो, तिकडे एक कीर्तन चालू आहे। हे मंदिर पाहू शकता, या दीपमाळा खूप सुंदर आहे, खूप सुंदर। जेव्हा त्या प्रज्वलित करत असतील तेव्हा खूप सुंदर दिसत असतील त्या। वाव, खूप छान मंदिर आहे। आतमध्ये आरती चालू झालेली आहे। इथे CCTV मध्ये तुम्ही पाहू शकता देवीची आरती। मंदिरामध्ये स्थित असलेल्या या 5 दीपमाळा जेव्हा प्रज्वलित करत असतील तेव्हा या मंदिराला कुठल्याही प्रकाशाची गरज लागणार नाही असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। मित्रांनो, हे खूप प्राचीन मंदिर आहे, खूप प्राचीन। आता तर रात्र आहे तरी याचं सौंदर्य ते आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे। त्याचं कोरीवकाम, त्याचं मूर्तिकाम, खूप छान मंदिर आहे मित्रांनो, खूप छान। अंबाबाई देवीचं कोल्हापूरमध्ये आहे। देवळाच्या भिंतींवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यश
अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलोग्रॅम आहे. मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. मित्रांनो, माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्साधन आहे. हा उत्तर दरवाजा आहे मंदिराचा. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, खूप सुंदर. अशक्य आहे असं बांधकाम करणं. ज्यांनी सुद्धा बांधले हे मंदिर खूप सुंदर बांधले, खूप छान. त्याचं नक्षीकाम, कोरीवकाम अविस्मरणीय आहे. श्री महालक्ष्मी हे जागृत देवस्थान असून भक्तांच्या नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी आहे. मित्रांनो, हा समोरचा दरवाजा तो पूर्व दरवाजा आहे आणि ही दर्शनासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे. मित्रांनो, महालक्ष्मी या देवीचं हे मंदिर पश्चिम अभिमुख आहे व महाद्वार पश्चिमेला आहे. पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुराच्या खांबांचा व इस्सबदार कमानी असलेला या मंदिराचा सभामंडप आहे. गेल्या 10 शतकात मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे 4 महत्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा आहे. या 3 अंगांना जोडणाऱ्या सभा मंडपास महानाट मंडप असे म्हटले जाते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भक्ताकडून कुठल्याही प्रकारची एंट्री फी ही घेतली जात नाही व हे मंदिर पहाटे 4:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत देवीच्या दर्शनासाठी चालू असते. मित्रांनो, या मंदिराने 10 शतकांचा काळ पाहिलेला आहे. या मंदिरावर हल्ले सुद्धा झालेले आहेत, तरी सुद्धा हे मंदिर त्याच थाटामध्ये उभा आहे. हे मंदिर बांधणाऱ्याच्या कामगिरीला सलाम आहे. तर मित्रांनो, मी संपूर्ण मंदिर तुम्हाला म्हणजे खूप रात्र झाली होती तरी दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास अलाउड नाहीये, फोटो काढण्यास पण बंदी आहे. तर आपण तिथे संपूर्ण नियम पाळलेले आहेत. की हे मंदिर खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर. तुम्ही नक्की या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये पालीचा खंडोबा या देवांची माहिती पाहणार आहोत व त्या मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.